नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन, सायली, रविराज त्याचबरोबर चैतन्य सगळेजण बोलत बसलेले आहेत. त्यांच्या प्लॅनिंग सुरू आहे की महिपच्या बाबतीत नक्की काय करायचं, कारण प्रतिमाहत्या महिपला पाहिल्या पाहिल्या घाबरतायत. म्हणजे काय, या सगळ्याचा विचार सुरू झालेला असतो. तेव्हा सायली आणि अर्जुन म्हणतात की महिप तर ज्या पद्धतीने आपल्या बाबतीत काय गोंधळ घालत असतो, काहीतरी प्लॅनिंग करत असतो, त्याच पद्धतीने आपल्याला आता त्याच्या बाबतीत प्लॅनिंग करायला पाहिजे असा विचार या सगळ्यांचा चालू असतो. तेव्हा रविराज म्हणतात, पण हे सगळं होईल का पॉसिबल, आणि महिप तर कसा माणूस आहे माहिती आहे ना आपल्याला. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो का नाही होणार सिनियर पॉसिबल हे सगळं, कारण तू विचार कर ना, आपण या पद्धतीने गोष्टी करायचेत. त्यांचा जो प्लॅन आहे तो आपल्याला मट दाखवलेला आहे, तो आपल्याला काही ऐकायलाच येत नाही. तेव्हा सायली म्हणते की रविराज सर, रविराज काका, मला कळत नाहीये की महिपचा काय संबंध असेल प्रतिमात्याशी, कारण प्रतिमात्या त्या महिपला पाहिलं की घाबरतात, प्रतिभात त्यांना महिपला पाहिलं की त्रास होतो. या सगळ्या गोष्टी कुठेतरी कनेक्टेड आहेत की नाही, म्हणूनच आपल्याला या पद्धतीने विचार करावा लागणार आहे, असं या सगळ्यांचं बोलणं चालू असतं. त्याच वेळेस आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र सायली त्याचबरोबर रविराज सगळेजण तिथे विचार करत आहेत. तर पहिली स्टेप आपली ही असणार आहे, ती म्हणजे महिपला चिठ्ठी पाठवायची. आता महिपला चिठ्ठी द्यायची आहे, पण हे सगळं कशासाठी केलं जाणार आहे, यावरून काय होणार आहे, तर त्या चिठ्ठीमध्ये तसं लिहिलेलं असणार आहे की तो जो 22 वर्षापूर्वी अपघात झालेला होता, तो अपघात आठवतोय का, मला अजूनही स्पष्ट आठवतं. अशा पद्धतीने सगळं त्याच्यात लिहिलेलं असणार आहे. कशा पद्धतीने गोंधळ करायचा आहे, काय करायचं, हे सगळं आता ठरलेलं असतं. आणि त्याच गोष्टी ते बोलल्या जात असतात. रविराज म्हणत असतात, पण अर्जुन, तुझ्या लक्षात येत का आपण अंधारात निशाणा साधणार आहे, तीर मारणार आहे, याच्यामध्ये रिस्कही असू शकते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो बरोबर आहे सिनियर, पण काही गोष्टी लक्षात येतात का तुझ्या, ह्या पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागणार आहे. तेव्हा मात्र इकडे आता सायली आणि अर्जुन यांचा प्लॅनिंग ठरलेला असतो. सुमन किचन मध्ये असते, ती प्रतिमासाठी सूप बनवत असते. नागराज बाहेरून आलेला असतो तर सुमनला बोलू लागतो, सुमन, जयाला भूक लागली. सुमन म्हणते, हा बनवते स्वयंपाक. तेव्हा नागराज म्हणतो, मग हे काय करतेस, तू अजून स्वयंपाक झालेला नाही बनवून तुझा. तेव्हा सुमन सांगते की हो प्रतिमा, वहिनींची तब्येत ठीक नाहीये ना, त्यांच्यासाठी सूप बनवते. त्यांचं झालं की आपल्यासाठी, मग आपल्यासाठी बनवायला घेते खिचडी. तेव्हा नागराज म्हणतो, वहिनींना काय झालं आणि वहिनी कुठे गेलेली आता, कुठे. सुमन सांगते की रूममध्ये आराम करतात. आता मात्र सुमनला काळजी वाटायला लागलेली असते, कारण नागराजकडे म्हणत असतो की मी जाऊन भेटून येतो वहिनींना. सुमन म्हणते त्याची काही गरज नाहीये, वहिनी आराम करत असतील, आता कुठे तुम्ही भेटायला जाता त्यांना. नागराज म्हणतो की मला जाऊन भेटू दे, बघू दे जरा काय झाले तिला, असं म्हणत नागराज आता प्रतिमाला भेटाय आलेला असतो. सुमनला इकडे भीती वाटत असते, नक्की काय होईल. नागराज तिथे जाऊन जर बोलला तर हा सावध होईल. अर्जुन आणि सायलीला महिपतोवर संशय आलेला आहे, या गोष्टी समोर येतील हे सगळं सुमनला वाटत असतं. मग सुमन सुद्धा नागराजच्या पाठोपाठ प्रतिमाच्या रूममध्ये जाते. इकडे रविराज म्हणतात, पण्याच्यामध्ये रिस्क सुद्धा तेवढीच आहे. अर्जुन वाटतात तेवढ्या सोप्या गोष्टी नाहीयत. अर्जुन म्हणत असतो की हो सिनियर बरोबर आहे तुझं, पण आपल्याला या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने सॉल्व्ह कराव्या तर लागणार आहेत, कारण या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी संबंध आहे हे जाणवत आहे, म्हणून तर आपण विचार करतोय ना. तेव्हा रविराज म्हणू लागतात की मला एक कळत नाही अर्जुन, कारण आतापर्यंत जेव्हा हे सगळं झालं त्या नागराजला आपल्या आयुष्यात येऊन म्हणजे 1-2 वर्ष झाले. आश्रम केसमध्ये तो आपल्या समोर आला बरोबर आहे, परंतु एक गोष्ट लक्षात येते का की त्याच्या आधी आपला काय संबंध होता,
त्याच्याशी, कारण 22 वर्षापूर्वी अपघाताच्या वेळी त्याचा संबंध कसा असेल. इकडे सायली आणि अर्जुनला बरोबर आठवतं की आश्रम केसमध्येच हा जो नागराम महिप्त जो आहे तो आपल्या समोर आलेला होता. त्याच्या आधी तसा विचार केला तर महिपथशी काहीही संबंध नव्हता. मग हे सगळं काय आणि त्या अपघाताशी कस कनेक्शन असेल, या गोष्टींचा विचार इकडे आता रविराज सुद्धा करू लागतात. त्याचबरोबर सायली, अर्जुन सुद्धा करत असतात. अर्जुन म्हणत असतो की आज आपण पहिली स्टेप तर बघूया. जर त्या सगळ्याशी रतिमात्याच्या या गोष्टीचा जर संबंध असेल, महिपशी जर कनेक्शन असेल, तर आपल्याला विचार करावा लागणार आहे नक्की काय झालेलं असेल, कशामुळे हे सगळं झाले नसेल. या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. असं या दोघांच हे बोलणं सुरू आहे. तेव्हा मात्र इकडे आता प्रतिमाच्या रूममध्ये आता नागराज आलेला असतो आणि विचारू लागतो की वहिनी काय झालेलं होतं. आणि मग मात्र नागराज हे सगळं विचारतो तेव्हा प्रतिमा सांगायला लागते की भाऊजी, आज ना आम्ही बाहेर गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर मी आणि साईल आम्ही दोघीही मंदिरात गेलो होतो. मंदिरात गेल्यानंतर तिथे एक गोष्ट घडली. तेव्हा मात्र ती विचारते, तो विचारतो की काय झालं नक की मच परत सांगणं सुरू होतं. इकडे सुमन येते. वहिनींना करू द्या ना, आराम करू द्या. तुम्ही असं काय करताय, त्यांना करू द्या बर, त्यांना आराम, असं सुमन सांगत असते. परंतु नागराज म्हणतो की बोलू दे ना, वहिनीला बोलते ना ती माझ्याशी. मग प्रतिभा सांगू लागते की त्या मंदिरात आम्ही प्रदक्षिणा मारत होतो. लाईन खूप मोठी होती आणि त्याचबरोबर बाहेरपर्यंत लाईन होती. मग मी त्या लाईनमध्ये सुद्धा थांबलेले होते आणि तेव्हा मात्र मला तिथं अचानक चक्कर आली. इकडे प्रतिमा पुढचं सगळं बोलत असते, परंतु प्रतिमाच बोलणं इकडे सुमनने थांबवलेलं असतं. तो अपघाताचा प्रसंग नक्की काय घडलेला आहे हे सुमन सांगण्याचा प्रयत्न प्रतिमा सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण सुमन मात्र अजिबात बोलू देत नाही. सुमनला माहिती असतं की काय होणार आहे ते, म्हणून तर सुमनने हे बोलणं थांबवलेलं असतं. त्यासोबतच इकडे अर्जुन, रविराज सगळे जण बोलत आहे. अर्जुन म्हणत असतो की या सगळ्याशी जर का काही संबंध असेल त्या नागराजचा, तर आपण आणि महिपचा त्याला आपण सोडायचं नाही. या सगळ्यांचं बोलणं सुरू आहे. कशा पद्धतीने गोष्टी हँडल करायच्या आहेत, काय करायचे आहे हे सगळं ठरत आहे. त्या पद्धतीने प्लॅनिंग सुद्धा सुरू आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की आपण बघूया काय करता येईल आणि कशा पद्धतीने गोष्टी करता येतील. इकडे नागराज मात्र प्रतिमाला विचारत असतो आणि सुमन मात्र नागराजला म्हणते की अहो चला राहू द्या, वहिनींना आराम करू द्या. आणि मग प्रतिमा फायनली म्हणते की माझं ना डोक खूप ठणकायला लागलंय. मला असं वाटत की भाऊजी आपण नंतर बोलूया. खरं तर प्रतिमा सगळं सांगायला लागलेली असते. मंदिरात तिथे महिप्त दिसलेला तो माणूस दिसलेला, परंतु सुमनने ऐन वेळी येऊन प्रतिमाच बोलणं थांबवलेलं असतं. पण या गोष्टींचा राग मात्र नागराजला खूप आलेला असतो. त्यालाही गोष्ट पटलेली नसते की मध्ये येऊन सुमनने माझं बोलणं का थांबवले. वहिनी मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि ही सुमनची अरेरावी काय चाललेली आहे, ती अशा पद्धतीने का बोलत आहे, हे सगळं चालू असतं. आणि त्यासोबतच इकडे सुमन म्हणते की अहो भाऊ चला ना, तुम्हाला माहिती आहे ना वहिनींना आरामाची गरज आहे. असं काय करताय तुम्ही, बघा बरं त्यांच्या त्या थकलेल्या आहेत किती. नागराजला खरंतर सुमनचा खूप राग आलेला असतो. आणि मग प्रतिमा पण जेव्हा म्हणते तेव्हा मात्र नागराजकडे आता काहीच ऑप्शन राहत नाही आणि नागराज मग बाहेर जायला तयार होतो. खरंतर नागराजला जाणून घ्यायचं असतं की नक्की काय झालेलं आहे. ती संधी त्याच्या हातात ऐती आलेली असते, परंतु इकडे सुमनने हा सगळा गोंधळ केलेला असतो. खाली आल्यानंतर नागराज मात्र भयानक चिडतो आणि त्याचबरोबर नागराज सुमनचा हात पकडतो आणि पिरगळायला सुरुवात करतो. तिला सांगू लागतो की तुला माहीत नाहीये का, मी जेव्हा मध्ये बोलत असतो तेव्हा मध्ये बोलायचं नाही, कळत नाहीये का, तुला एकदा सांगितलेलं नाही. आजकाल तुझं जरा जास्तच वाढत चाललेलं आहे बोलणं वागणं. पण एक गोष्ट लक्षात
ठेव, पुन्हा पुन्हा मला या गोष्टी बोलायला लावायच्या नाहीत, लक्षात येते ना असं म्हणत तिने त्याला मार, त्याने तिला मारायला सुरुवात केलेली असते. बिचारी सुमन जीवाच्या आकांताने ओरडते. तिला फक्त एवढंच वाटत असतं की महिप्त जर गुन्हेगार असेल तर या गोष्टीपर्यंत नागराजला अजिबात त्याची कल्पना जाखेत जाऊ नये. अर्जुन आणि सायली महिप्तकडे पोहोचणार आहेत या गोष्टी जाणीव झालेली असते. इकडे आता साक्षीची अवस्था खूप वाईट झाली. साक्षी वारंवार फोन करत आहे पण सचिन काही तिचा फोन उचलत नाही. साक्षी फोनवर फोन करत असते पण त्याने मात्र तिचा नंबर आता ब्लॉक केलेला असतो. साक्षी म्हणते, याने माझा नंबर ब्लॉक केलाय, आणि त्याचवेळी ती खूप चिडलेली असते. तिने अण्णांना सांगत असते की अण्णा बघितलं का, मला काहीतरी वेगळं वाटते. मी तुम्हाला म्हणत होतो नक्कीच काहीतरी वेगळा मॅटर तो दीक्षित. आणि इकडे सचिन मात्र लॅपटॉप घेऊन बसलेला असतो. स्मिता म्हणत असते की आता मला काही सांगायचं नाही, उद्या ऑफिसला जायचं नाही, कारण उद्या आपण दिवसभर मस्त शॉपिंग करणार आहोत. तेव्हा तो म्हणतो की हो, मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, उद्या मी ऑफिसला येणार नाहीये. आता अस्मिताला वेड्यात काढण्याच्यासाठी काही अवघड नसतं. तो सहज अस्मिताला गुंडाळत असतो. तेव्हा मात्र अस्मिताला म्हणत असतो की बरोबर, मी आधी सांगितलेलं आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, हा नक्की माझाच नवरा आहे, म्हणजे मला कळत नाहीये की याच्या आधी जेव्हा मी असं म्हणायचे तेव्हा ऑफिसच काम इम्पॉर्टंट असायचं, आणि आता तर माझा नवरा तयार होतोय, म्हणजे नक्की काय करू मी, या सगळ्याचा अर्थ काय समजू. अस्मिता स्वतःशीच बोलत असते. आता साक्षी पुन्हा फोन करू लागते. त्याचबरोबर साक्षीच हे सगळं चालू असतं, परंतु सचिन मात्र तिचे फोन उचलत नाही. ते कट करतो. साक्षी कोणत्या ना कोणत्या मार्गाने सचिनपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत असते. तिला लाकाही करून त्याच्याशी बोलायचे आहे, कारण तो अचानक निघून का गेला या प्रश्नाचे उत्तर तिला हवं आहे, आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. साक्षी खूप हायपर झालेली असते. साक्षीला आता कळायचं बदन झालंय, हे सगळं काय होऊन बसलंय, या सगळ्या गोष्टी अशा का घडतायत. तो मला सोडून गेला, हो मला सोडून गेला. मग ती म्हणते की आता मी सोशल मीडियावरून कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते, आणि पाहते तर काय सोशल मीडियावर पण त्याने त्याच्या प्रोफाईल डिलीट केलेल्या असतात. आता मात्र साक्षीला धक्का बसतो. हे सगळं काय होते आणि या सगळ्या गोष्टींचा काय संबंध आहे, आणि साक्षीला सगळं आठवू लागत. इकडे अर्जुन आणि सायली दोघंही आता महिप्तच्या घराबाहेर पोहोचलेले आहेत. एकदा का महिप्त घराच्या बाहेर आला की आपलं काम करायचं असं त्यांचं ठरलेलं असतं. सायली म्हणत असते की मला एक कळत नाहीये, तो महिप्त घरातच आहे पण बाहेर काय येत नाहीये, काय झालं असेल असं सायली विचारत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की तो जर घराच्या बाहेर आला नाही तर आपल्याला जावं लागेल. सायली म्हणते की दोघांनी जायचं. अर्जुन म्हणतो की नाही, मी एकटा जाईल, तू इथं बाहेर थांबायचं आहेस. त्यानंतर साक्षीने आता महिप्तला फोन केलाय. महिप्त म्हणतो, काय चाल, तुझं मी सांगितलं ना, तुला त्या दीक्षितला शोधून मी काढेल, मग तुझं हे बंद कर मी सांगितलं ना तुला. तेव्हा साक्षी म्हणते, तुम्ही शोधून काढाल, पण तो जर मला सोडूनच गेला असेल तर मग काय करणार आहात अण्णा तुम्ही. साक्षी बिचारी घाबरलेली असते. तीन त्या सचिनवर जीवापाड प्रेम केलेला आहे, परंतु तो तिला सोडून जाणार आहे या गोष्टीच्या भीतीने साक्षीला खरंतर वाईट वाटत असतं, आणि ती अगदी कासावीस होऊ लागलेली असते. इकडे रविराजांच्या अर्जुनला फोन आलेला असतो की काय चाललंय. अर्जुन म्हणतो की आम्ही वाट बघतोय त्याची, अजून तो बाहेर आलेला नाहीये. जर तो बाहेर आला नाही तर आज जावं लागेल. तेव्हा रविराज म्हणतात की हे बघ, आज जाणं खूप रिस्की. अर्जुन लक्षात येत ना तुझ्या. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो सिनियर, माहिती मला, मी काळजी घेईल, काही प्रॉब्लेम नाहीये, सगळं व्यवस्थित होईल असंही अर्जुन सांगतो. आता मात्र अर्जुनने सगळ्या गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत, आणि आता महिप्त इकडे साक्षीला म्हणालेला असतो की तू काळजी करू नकोस, मी येतोय असं म्हणत महिप्त साक्षीला म्हणत असतो की थांब जरा, मी तुला सांगतोय ना, मी पोहोचतोय, अजिबात काही काळजी करायची गरज नाही, रडायची गरज नाहीये,
मी येतोय ना, सगळं व्यवस्थित होईल. इकडे सायली आता गाडीच्या मागे लपून असते आणि त्यांनी जे पांघरायला आणलेलं असतं ते अर्जुन सायलीला मागतो आणि सायलीकडून ते पांघरायच घेतो आणि आता अर्जुन महिपच्या मागे जाऊ लागतो. महिप जिथे उभा आहे तिथे अर्जुन निघालेला आहे आणि काहीही करून आता अर्जुन महिपच्या जवळ पोहोचलेला असतो. त्याने अंगावरती पांघरून घेतलेलं असत, त्याच्यामुळे कळतच नाहीये की तो कोण आहे. ते महिप तर फोनवर बोलत असतो. फोनवर बोलण्यामध्ये महिप बीज आहे, कारण ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या मात्र खूप भयानक आहेत. आणि मग महिपला लवकरात लवकर साक्षीकडे जायचे. अर्जुन महिपच्या जवळ जातो. ती चिठ्ठी महिपच्या खिशात टाकतो आणि तिथून गायब झालेला असतो. महिप शोधू लागतो, कोण आहे, कोण आहे. महिपला मात्र कळतच नाहीये की तिथं कोण आहे. महिप ती चिठ्ठी काढतो, ती चिठ्ठी वाचतो. सायली मात्र गाडीच्या आड उभी राहून हे सगळं पाहत असते आणि मग सायलीच्या लक्षात येतं की आता महिपला लाकळलेलं आहे. महिप म्हणत असतो की कोण आहे, कारण 22 वर्षापूर्वीचा अपघात ही गोष्ट तर कोणालाच माहिती नाहीये. आता महिपच्या लक्षात येतं, जर आता मी साक्षीकडे गेलो तर माझ्यावर कोणीतरी नजर ठेवून तिकडे साक्षी आहे, ही गोष्ट कोणालाही कळायला नकोयसे इकडे महिपच्या डोक्यात सुरू असतं. आणि महिप पुन्हा घरात जातो. महिप घरात जातो आणि म्हणू लागतो की आता काय करू. तेवढ्यातच पाणी मागवतो, पाणी घेतो आणि पाणी पितो. तेव्हा तो जो माणूस आहे तो पाणी द्यायला आलेला नोकर तो तिथे तसाच समोर उभा असतो. तेव्हा मात्र महिप त्याला म्हणू लागतो की काय इथे माझं तोंड बघत थांबलास का? इथे थांबायची काय गरज आहे? कशासाठी थांबलास? तू इथे निघ आताच्या आत्ता, असं म्हणत महिप त्याच्यावरती अरेरावी करत आहे. खरं तर महिपला राग याच्यासाठी येतोय की या सगळ्या गोष्टी ज्या घडतायत त्या काय आहेत. हा अपघात कोणालाच माहिती नव्हता. मग या माणसाने अचानक तोंडवर कसं काढलं? कोण आहे ही व्यक्ती ज्याने मला चिठ्ठी पाठवली? त्याला या अपघाताबद्दल कसं माहिती आहे? असे अनेक प्रश्न आता महिपच्या पुढे असतात. इकडे अस्मिता तिच्या नव्याबरोबर बोलत असते, त्याला सांगत असते की आपण मस्त मजा करायची आहे. इकडे साक्षीची अवस्था बिकट झाली आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायली तयारीत आहे. आता फोन घेतलेला आहे. अर्जुन सायलीला म्हणतो की ठरले ना काय बोलायचं ते? सायली म्हणते की हो. इकडे महिप आणि नागराज दोघेही बसलेले आहेत. आणि मग नागराज महिपला म्हणतो की कोणाचा फोन आला? तेव्हा महिप सांगू लागतो अननोन नंबर आहे. नागराज म्हणतो अननोन नंबर, पण यावेळी मग आता फोन उचलला जातो. कोणाचा फोन आहे हे पाहायचं असतं म्हणून फोन उचलला जातो. जेव्हा फोन उचललेला असतो तेव्हा मात्र इकडून एका बाईचा आवाज येतो, हॅलो महिप शिकरे. महिप विचारतो कोण बोलते? तेव्हा ती सांगते, तुझा बाप 22 वर्षापूर्वी जी काही घटना घडली, जो अपघात झालेला आहे तो मला माहिती आहे. अजूनही माझ्या डोळ्याच्या समोर स्पष्ट आहे. मला अजूनही आठवतं काय घडलेलं होतं. तुला आठवतं ना? महिप आणि नागराजच्या शिट्ट्या वाजू लागतात. दोघेही घाबरलेले असतात. सायली अर्जुनच्या या पोकळ धमक्या आता सुरूच असतात आणि इकडे सायली म्हणत असते की सोडणार नाही तुला, तू एका कुटुंबाला उद्ध्वस्त केलेला आहेस, असं म्हणत सायली धमक्या देत असते. आता मात्र महिपच्या लक्षात येतं की हे सगळं करणारी प्रिया आहे, म्हणजे त्या चिचुंद्रीन हे सगळं केलं असं इकडे महिपच्या डोक्यात सुरू झालेलं आहे. सायली मात्र बोलत असते आणि अर्जुन तिच्या शेजारी असतो. अर्जुन म्हणत असतो, वा बायको वा. इकडे महिप आणि नागराज या दोघांच्याही चेहऱ्यावरचा रंग उडालेला आहे. त्या दोघांनाही कळायचं बंद झालेलं आहे, कारण ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या एवढ्या भयानक आहेत. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.